वेलकम बॅक टू विनय भटक्या यूट्यूब चॅनल। आज आपण जाणार आहोत ते ठाणा हेरिटेज वॉकिंग टूर आणि ही टूर कोऑर्डिनेट करतायत मकरंद जोशी। त्यांचा नंबर पण दिलेला आहे, तर तुम्हाला पुढच्या टूर्समध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। हा आहे पार्ट 1। आमचा विखे जोशी ऑस्ट्रेलियावरून आलेला आहे। आम्ही दोघं जण आलो आहे आज ठाणा हेरिटेज काय ठाणा हेरिटेजची जे टूर आहे तरी आम्ही दोघेही ठाण्यात लहानाचं मोठं झालो आहे, इनफॅक्ट जन्मलो आहे, तरी तुम्ही बऱ्याच वेळेला असं असतं की आपण त्या तिथून खूप वेळेला जातो पण त्याच्या हिस्ट्री असं माहिती नसते त्या वास्तूची, तर ते आज आम्ही दोघे शिकायला आलेलो आहोत। आणि मकरंद जोशी हे त्या आमचे घडवून आणत आहे की त्यांना हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे। आणखी आज आम्ही दोघेही आज हा उपक्रम करत आहोत। साधारण 1 तासाची 1.5 तासाची टूर असेल ना, मला इथून जवळजवळ 2-1 तासाची असेल। आणि सकाळी 6:15ला आम्ही जमलेलो आहे सगळं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाण्याच्या इथे, आणि तिथून ही वॉकिंग टूर चालू होईल। मार्केटमधून सगळी देवळं बघत, सेंट जॉनचं चर्च आणि त्याच्या पुढे सुद्धा टोपलेश्वर मंदिर आहे, बरंच काय काय गोष्टी आहेत, वेगवेगळ्या बारीक सारी गोष्टी आहेत त्या आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो। चला, थँक्यू। सगळेजण ठाणे हेरिटेज वॉकच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। माझं नाव मकरंद जोशी। ठाण्याची ओळख करून द्यायच्या आधी थोडी माझी स्वतःची ओळख करून देतो। ठाण्याच्या कंटेम्पररी हिस्ट्रीवरती म्हणजे समकालीन इतिहासावरती गेली 10-12 वर्ष थोडंसं काम करतो आहे मी। महाराष्ट्र टाइम्सला गेली 3-4 वर्ष मी विस्मरणातले ठाणेकर या नावाची एक लेखमाला लिहिली होती। 100 वर्षापूर्वीच्या ठाण्यातल्या व्यक्तींविषयीची ती लेखमाला होती। आणि त्याच्या जोडीला ठाण्यात नाट्यसंमेलन झालं होतं, त्याच्या स्मरणिकेचं संपादन मी केलं होतं, ज्याच्यात आम्ही ठाणे शहराच्या नाट्य चळवळीचा 1950 ते 2015पर्यंतचा इतिहास संकलित केलेला होता। आणि या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये मला ठाण्याच्या कंटेम्पररी हिस्ट्रीविषयी अनेक साधनं आणि काही कागदपत्र काही गोष्टी सापडत गेल्या। त्याच्यामुळे मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासारख्या जन्माने ठाणेकर असलेल्या माणसाला ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्या ठाण्यात नव्याने राहायला आलेल्या लोकांना माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे। आणि जोपर्यंत आपल्याला आपण जिथे राहतोय त्या गावाच्या इतिहासाविषयी हेरिटेजविषयी फारशी माहिती नसते तोपर्यंत आपल्याला आपलं गाव आपलं गावच वाटत असतं। म्हणजे आज जरी ठाणे मेट्रो सिटी आहे, डिजिटल सिटी आहे, स्मार्ट सिटी आहे, तरी जुने ठाणेकर ते अजूनही ठाण्याचा उल्लेख ठाण्यात राहतो, गावात राहतो असंच म्हणतात, कारण ठाणं म्हणजे एक गाव अशी अनेकांची आधी संकल्पना आहे। तर ह्या गावाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे आणि कसा झाला आहे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स, काही गमतीशीर, काही गंभीर, काही विचार करायला लावणारे प्रसंग माणसं सापडत गेली। आणि म्हणून हे गेले वर्षभर हेरिटेज वॉकचा ॲक्टिव्हिटी आपण करतो। आजचा आपला हा हेरिटेज वॉक आपण सुरू करतोय ती सगळ्यांना जमायला सोयीची जागा जावी म्हणून मराठी ग्रंथसंग्रहालय या इमारतीच्या इथून आपण सुरुवात करतोय। कोइन्सिडेंटली मी या संग्रहालयाचा ट्रस्टी म्हणून पण सध्या काम बघतो। त्याच्या आधी जवळजवळ 9-10 वर्ष मी सेक्रेटरी होतो, काम केलेलं आहे। महाराष्ट्रातलं हे कदाचित पहिलं सार्वजनिक मराठी पुस्तकांचं ग्रंथालय असू शकेल, पण याची स्थापना 1893 1893 साली झालेली आहे। 130 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहेत, 132व्या वर्षाकडे आम्ही चाललो आहे। इथे एक गाडी दिसते उभी, ते ग्रंथालय म्हणून आहे जी मोबाईल लायब्ररी आहे। म्हणजे ठाणा शहर विस्तारात गेलं, घोडबंदर आणि परिसरात निवासी कॉम्प्लेक्स झाले, त्या लोकांसाठी ही सुविधा आहे। आठवड्याच्या ठराविक वेळी ठराविक ठिकाणी हे गाडी उभी असते आणि लोक पुस्तकं बदलू शकतात। डिजिटलायझेशन आम्ही केलेलं आहे ग्रंथालयामध्ये, साधारणपणे 3000 पुस्तकांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे। कलेक्टरकडून ग्रँट मिळालं होते, त्यामुळे ती पुढच्या काही काळामध्ये ऑनलाईन सगळी जी संदर्भ पुस्तकं ती आहेत ती ऑनलाईन लोक बघू शकतील, कारण ती घरी न्यायला परवानगी नसते, त्यामुळे लोकांना संग्रहालयात येऊन अभ्यासासाठी बघायला लागायची, ती आता ऑनलाईन तुम्हाला बघायची सुविधा मिळू शकेल। आणि आणखी एक प्रोजेक्ट आमचा मोठा इथे होतोय तो ज्ञानपीठ दालन म्हणून होतोय। आत्तापर्यंत जेवढ्या साहित्यिकांना भारतातल्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या 62 वेगवेगळ्या भाषेतल्या साहित्यिकांच्या समग्र साहित्याचं एक संग्रह तिथे असेल। त्यातली जवळजवळ 58 साहित्यिकांची पुस्तकं आमच्याकडे आलेली आहेत,
4 साहित्यिकांच्या पुस्तकांचा आणि प्रकाशकांचा शोध चालू आहे, कारण भारतभर विखुरलेले आहेत ते आणि आसामी, बंगाली, मणिपुरी, डोगरा सगळ्या भाषेतले आहेत. मूळ पुस्तक त्याचा काही अनुवाद झाले असतील तर त्याच्यावरती काही क्रिटिसिझम लिहिलं असेल तर तो अशी सगळी पुस्तकं जमवतोय. त्यामुळे त्या प्रोजेक्टला थोडा वेळ लागतो, पण ते ठाण्यासाठी नाही अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक आयकॉन असेल की अशा पद्धतीचं दालन ठाण्यातल्या आपल्या लायब्ररीत आहे. त्यामुळे ही सुरुवात इथून करतोय आणि आपला रस्ता हा सगळा असणार आहे. कारण असं आहे की ठाण्याचा जो लिखित इतिहास आहे तो साधारण 7व्या-8व्या शतकापासूनचा आहे. आय होप मराठी सगळ्यांना कळते ना. 7व्या-8व्या शतकापासूनचा लिखित इतिहास आहे आणि त्या काळापासून अस्तित्वात असलेला हा रस्ता आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही या स्टेशन रोडवरून भाजी आणायला, फुलं आणायला सहज म्हणून किंवा गर्दीचे धक्के चुकत जाल तेव्हा डोळे मिटून विचार करा की 12व्या शतकामध्ये ह्या रस्त्यावरती लोक कसे फिरत असतील, 11व्या शतकामध्ये लोक कसे फिरत असतील. कारण ब्रिटिशांनी जे पहिलं गॅझेटियर प्रसिद्ध केलं ते 1882ला प्रसिद्ध केलं, 1882. 1882 मध्ये जे गॅझेटियर प्रसिद्ध झालं ते मुंबई प्रोव्हिन्सचं होतं. मुंबई प्रोव्हिन्स हा ब्रिटिशांचा मुंबईपासून कराचीपर्यंत होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला भाग होता, त्याच्यामध्ये गुजरातमधला होता आणि आत्ताच्या पाकिस्तानमधला होता. त्याचे 17 व्हॉल्यूम्स आहेत. त्याचा 13 नंबरचा व्हॉल्यूम आपल्या ठाणे जिल्ह्यावरचा आहे आणि त्या 13 नंबरच्या व्हॉल्यूममध्ये ठाणे शहरावरती एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याच्यामध्ये त्याने ठाणे शहराचं जॉग्राफिकल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यांनी ह्या रस्त्याचं वर्णन केलेलं आहे की हा ठाण्यातला प्रमुख रस्ता आहे जो स्टेशनवरून, कारण तेव्हा रेल्वे सुरू झालेली होती. 1853ला भारतातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. ती आशियातली पहिली प्रवासी रेल्वे होती. बोरीबंदर ते ठाणा अशी ती धावली. बोरीबंदर हे ब्रिटिशांनी बांधलेलं उत्कृष्ट ब्रिटिश शैलीच्या आर्किटेक्टचा नमुना असलेलं रेल्वे स्टेशन आहे. हेरिटेज रेल्वे स्टेशन म्हणून ते जपलं जातं, त्याचे हेरिटेज टूर्स निघतात. मला नेहमी प्रश्न पडतो, ते पहिलं स्टेशन होतं, दुसरं स्टेशन माझं ठाणं होतं, मग ठाण्याला हेरिटेजचं स्टेटस का नाही मिळालं? मग ठाणा स्टेशनला हेरिटेज म्हणून का जपलं गेलं नाही? आज जे ठाणा स्टेशनचं स्वरूप आहे ते बदलत्या काळानुसार जरी झालेलं असलं तरी काही मूळ भाग संरक्षित करता आला असता की मूळचा भाग हा असा होता. कारण जेव्हा ते बांधलं तेव्हाही 4 ट्रॅक तिथे होते. म्हणजे त्यांचं जे काम होतं ब्रिटिशांचं ते बऱ्यापैकी दूरदृष्टीचं होतं. त्यांनी जेव्हा 1853ला ठाणा बोरीबंदर गाडी सुरू केली तेव्हा त्यांचा ठाणा कल्याण ट्रॅक बांधून पूर्ण झालेला होता. त्यामुळे 54ला कल्याणपर्यंत ते एक्सटेंड झालं आणि 54च्या पुढे मग पुण्यापर्यंत, कसारापर्यंत हा सगळा रेल्वे लाईन त्यांनी डेव्हलप केली. सो ब्रिटिशांनी म्हटलं की ठाणा स्टेशन करून कोर्टाकडे येणारा हा एकमेव ठाण्यातला प्रमुख रस्ता आहे. 1882चं वर्णन आहे. या रस्त्यावरती कपड्याची दुकानं आहेत, भांड्याची दुकानं आहेत, धान्याची दुकानं आहेत आणि थोडी घरं आहेत. म्हटलं 1882 ते 2024 आपण फार काही बदल केलेला नाही. दुकानांचं स्वरूप बदललं असेल, दुकानं चकाचक झाली असतील, पण आजही लोक शॉपिंगला इथेच येतात आणि अशा बऱ्याच गोष्टी ठाण्याच्या इतिहासात सापडत गेल्या. मुळात ठाणं हे नाव कुठून आलं तर श्रीस्थानक असं त्याला शिलाहारांच्या काळात नाव दिलं गेलेलं होतं. शिलाहारांमधली जी वेगवेगळी घराणी आहेत त्यातलं एक घराणं हे उत्तर कोकणचे राजे होते. ते स्वतःला उत्तर कोकण सम्राट म्हणवायचे. ठाण्याबद्दलची माझी आणखी एक तक्रार नेहमीची ही आहे की जेव्हा आपण कोकण म्हणतो तेव्हा आपल्या दृष्टीने अलिबागपासून मालवणपर्यंत कोकण असतं. महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा किनारपट्टी आहे. पालघरपासून सुरू होते आणि मालवणला संपते. पालघरपासून ठाण्यापर्यंत भाग कोकणाचाच आहे. पण आपण कोकण म्हटल्यावरती कोकणात जातोय म्हणजे अलिबागला जातोय, मालवणला जातोय, रत्नागिरीला जातोय असंच असतं. आपण आपल्याच कोकणात गाव आहे हे विसरूनच जातो. बरं, कोकणातल्या सगळ्या गावांना समुद्रकिनारा आहेच असं नाही. ठाण्याला सुदैवाने खाडी तरी आहे. तिची आपण फार बोलणार गेले तो भाग वेगळा. म्हणजे या ठाण्याच्या खाडीत एकेकाळी मोती मिळायची. मी दत्तजी तांबणींची एक मुलाखत घेतली होती. जे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. ठाण्यातच त्यांचं सगळं करिअर झालेलं होतं. त्यांच्या साधारण वयाच्या 92व्या वर्षी मुलाखत घेतली होती. त्याने मला सांगितलं होतं की कल्याणचा व्यापारी होता, त्याचा व्यवसाय मोत्यांचा होता आणि त्याने पाणबुडे त्याच्या पदरी बाळगलेले होते. म्हणजे ठाण्याच्या खाडीतून मोती काढायचे. म्हणजे जिथे मोती मिळायचे तिथे आज मासेही मिळत नाहीत. कारण ती इतकी प्रदूषित झालेली आहे की त्या खाडीत मासेमारी करता येत नाही ठाण्याच्या आणि मासे खायलाही लोकांना ते मिळत नाही अशी गत आपण केली. तर कोकणचा भाग ठाणा होतं. उत्तर कोकण नृपती शिलाहारांची ही राजधानी होती. हे मोठं बंदर होतं. इथून परदेशात मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट व्हायचा, निर्यात व्हायची. काय पाठवलं जायचं परदेशात? तर 2 गोष्टी आहेत. याची एक गोष्ट आज असंगत आहे, ती कोणाला माहीत नाही आणि दुसऱ्या गोष्टीचे नमुने शिल्लक आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे तबासीर. तबासीर ही बांबूपासून बनवली जाणारी साखर होती. आपल्याला आपण शिकलेलो आहोत की आपल्याला साखर बनवायला ब्रिटिशांनी शिकवलं. तर उसापासून आपण गुळ करायचो, काकवी करायचो, पण आपण उसापासून साखर करायचो नाही. पण त्याच्या आधीच्या काळात 12व्या शतकात 11व्या शतकात आपल्याकडे अशा काही गोष्टी होत्या. त्यातली तबासीर होती जी बांबूपासून बनवली जाणारी साखर होती आणि ती आफ्रिकेला आणि युरोपला भारतातून एक्सपोर्ट केली जायची ठाण्याच्या बंदरात.
त्यामुळे ते एक आपलं प्रॉडक्ट होतं. आणि दुसरं प्रॉडक्ट होतं ज्याचा खरं तर इथे असलेल्या सगळ्या महिला वर्गाला खूप अभिमान वाटला असता. तनाह सिल्क, ठाणा सिल्क म्हणून सिल्क विणलं जायचं, जे युरोपमध्ये त्याला खूप मागणी होती. म्हणजे युरोपच्या पोपचे आज्ञापत्र आहे की भारतात जाणाऱ्या मिशनरींनी तनाह सिल्कचे तागे माझ्यासाठी खरेदी करून आणावे, कारण त्याचा रोग खूप भारदस्त दिसतो आणि ते सिल्क खूप नाजूक आणि तलम असतं. मग हे सिल्क कुठे बनायचं? हे सिल्क ठाण्याचा आजचा केवेला रामोडी एरिया आहे, त्या एरियामध्ये विणकरांचं पूर्ण वसाहत होतं. त्याला आत्तापर्यंत म्हणजे 60च्या दशकापर्यंत त्या भागाला खत्तरवाडा किंवा खत्रीवाडा म्हणायचे. तिथे मुसलमान विणकरांची मोठी वसाहत होती. त्यातले जवळपास 1000 विणकर फक्त सिल्क विणायचे आणि 1500 विणकर हे कॉटन विणायचे. स्पेशलायझेशन त्यांच्याकडेही होतं आणि ते सगळं परदेशी पाठवलं जायचं ठाण्याच्या बंदरात. त्यामुळे ठाणा एक समृद्ध नगरी होती. म्हणून शिलाहाराने त्या ठिकाणाला नाव श्री स्थानक दिले. श्री म्हणजे लक्ष्मी, स्थानक म्हणजे जागा, जिथे लक्ष्मी नांदते ती जागा, असं आपलं ठाणं आहे. त्याच्यामुळे श्री स्थानक ते ठाणे आपण प्रवास केलेला आहे. मधल्या काळात येणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यांना, अरब असतील, युरोपमधून आलेले असतील, श्री स्थानक हा शब्द उच्चारणं कठीण जायला लागलं. त्यामुळे मग त्याचं तनाह, ताना, तबाह, तबाहा असे वेगवेगळे अपभ्रंशाची रूपं तयार झाली. कुकिन ताना असा एक उल्लेख इब्न बतूताच्या डायरीमध्ये आढळतो. इब्न बतूता हा 13व्या शतकातला प्रवासी भट्ट्य होता आणि भारतभर तो फिरलेला आहे. तो ठाण्याला येऊन गेलेला आहे. मार्को पोलोच्या प्रवास वर्णनाविषयी तुम्ही वाचला असेल, त्याचाही एक पुसटचा रेफरन्स मिळतो की तो कळव्याच्या मार्गे ठाण्याला येऊन गेलेला होता. त्याच्यामुळे ठाणा शहर 12व्या, 13व्या, 10व्या शतकामध्ये एक प्रॉमिनंट प्लेस होती. आणि पुन्हा एकदा मला ठाणेकरांना हे सांगावंसं वाटतं की मुंबई जेव्हा बेटांपुरतीच मर्यादित होती, 7 विखुरलेली बेटं होती आणि तिथे कोळी आणि आगरी स्थानिक लोक राहत होते, तेव्हा माझं ठाणं जगाशी व्यापार करणारं एक समृद्ध शहर होतं. इतकं समृद्ध होतं की 7व्या शतकामध्ये बहारीनच्या सुलतानाने अरबी जहाजांचा काफिला ठाणं लुटायला पाठवल्याची नोंद त्याच्या गॅझेटियरमध्ये. आणि 7व्या शतकात 2 वेळा ठाण्यावरती हल्ले झाले, 636 मध्ये आणि 680 मध्ये. आणि 2 वेळा ठाणं त्यांनी लुटलं तरीही ठाण्याची संपत्ती कमी झाली नाही. व्यापार चालू राहिला, चक्र चालू राहिला. हा ठाण्याचा लिखित इतिहासाचे सापडलेले दुवे आहेत. ठाण्याच्या डायनेस्टीत जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात पहिल्या डायनेस्टीचे शिलालेख किंवा ताम्रपट आणि काही वास्तूमधून मिळणारे पुरावे ते अर्थातच शिलाहारांचे आहेत. जे उत्तर कोकण भूपती होते. श्रीस्थानक त्याची राजधानी होती. त्याने या मासुंदा तलावाच्या काठावरती साधारण 12 देवळं बांधलेली. आणि तुम्हाला माहिती आहे शिलाहारांची जी देवळं असतात भूमिज शैलीची असतात, नागर पद्धतीची असतात. अंबरनाथचं शिवमंदिर तुम्ही कदाचित बघितलं असेल. आपलं कोकणेश्वर मंदिर त्याच पद्धतीचं असावं असा अंदाज आहे, कारण तेही शिलाहारांच्या काळात बांधलं गेले. आणि तशी 1 नाही 2 नाही 12 मंदिरं ठाण्यामध्ये होती, जी पुढच्या काळामध्ये नष्ट केली गेली. शिलाहारांची जे राजवट आहे ती साधारण 12व्या शतकाच्या शेवटी 13व्या शतकाच्या सुरुवातीला संपलेली आहे. त्यानंतर मग ठाण्यावरती जी राजवट आली ती बिंब डायनेस्टीची आली, बिंब राजांची आली. हे बिंबराजे कोण होते? तर हे बिंबराजे कनौज मधून आलेले होते, म्हणजे आयदर मध्य प्रदेशमधलं कनौज किंवा राजस्थानमधलं कनौज. अल्लाउद्दीन खिलजीचं 12व्या शतकात जेव्हा भारतावरती आक्रमण झालं आणि त्याने उत्तर भारत ताब्यात घेतला, तेव्हा तिकडून बरीच घराणी दक्षिण भारताकडे शिफ्ट व्हायला लागली. त्याच्यामध्ये ही बिंब डायनेस्टी होती जी कनौजवरून महाराष्ट्रामध्ये आली. आणि बिंबराजांची पहिली राजधानी महिकावती होती. महिकावतीची बखर म्हणून एक अतिशय चांगला ऐतिहासिक ग्रंथ आजही उपलब्ध आहे. सगळ्यात पहिल्यांदा विका राजवाडेंनी त्याच्या संदर्भात लेखन केलेलं होतं. त्यानंतर आत्ता 2 वर्षापूर्वी वसईमधला इतिहास संशोधक तरुण आहे, सो त्या परिसरात आहे. कारण महिकावती म्हणजे माहीम, पण ते माहीम बांद्रा माहीम नव्हतं, ते केळवा माहीम होतं. पालघर डहाणू त्याचे केळवा माहीम जे आहे ते माहीम म्हणजे महिकावती होती आणि ती बिंबराजांची राजधानी होती. आणि बिंबराजांच्या राजधानीचा आणि बिंबराजांबरोबर आलेल्या लोकांचा ठाण्याशी कसा घनिष्ठ संबंध आला तेही आपल्या पुढे लक्षात येईल. तर बिंब डायनेस्टीमध्ये एका बिंबराजाने महिकावतीमधून त्यांची राजधानी हलवली आणि श्रीस्थानकला आणली. कारण हे बंदर आहे, हे सोयीचं ठिकाण आहे आणि मध्यवर्ती जागा आहे. कोकणाकडे म्हणजे अलिबागकडे जाणाऱ्या वाटा इकडे आहेत आणि घाटावरती जाणाऱ्या वाटा इकडे जाऊ शकतो, म्हणून त्याने इथे ती राजधानी आहे. बिंबराजांची राजधानी जेव्हा इथे आली तेव्हा एक महिकावतीच्या बकरीमध्ये एक हे मिळतो, घटना आपल्याला सापडते की साधारण 13व्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी चौल जे आहे अलिबाग चौल, ते चौलच्या इथे भोजराज म्हणून कोणीतरी एक राजा होता त्या परिसरातला स्थानिक, त्याने ठाण्यावरती आक्रमण केलं. आणि तेव्हा जो महिबिंब म्हणून राजा होता त्या महिबिंबाने भोजराजाशी युद्ध केलं. ते युद्ध आजच्या खारीगावमध्ये झालं. आजचा खारीगाव परिसर आहे, तिथे 30,000ची सेना लढली होती.
म्हणजे खारेगावला खाडीचा एक भाग येतो, जहाजं होती आणि जमिनीवरती सेना होती. त्या युद्धामध्ये बिंबराजांनी भोजराजाचा पराभव केला, भोजराजाला पिटाळून लावलं. त्यानंतर त्यांनी जी गोष्ट केली ती ठाणेकरांसाठी फार गमतीशीर आहे. त्यानंतर त्याने आपला विजयोत्सव जो साजरा केला तो मासुंदा तलावाच्या काठावर. त्यामुळे सेलिब्रेशन करायला मासुंदा तलावापाशी यायचं ते आपल्याला 12व्या शतकापासून शिकवलं. बिंब डायनेस्टीपासून ठाणेकर सेलिब्रेशन करायला, दिवाळी, दीपो महोत्सव, सगळे गुढीपाडवा सगळ्यासाठी तळापाळ्यावरती काय येतात तेव्हापासूनची परंपरा आहे. तेव्हा त्यांनी काही दानं दिलेली आहेत, त्यातलं एक ताम्रपट सापडलेलं आहे. त्याच्यावरून ते लक्षात आलं की त्याने इथे तो सेलिब्रेशन विजयोत्सव केलेला होता. त्या बिंब डायनेस्टीच्या काळामध्येच देवगिरीच्या यादवांनी एकदा प्रयत्न केला ठाण्याचं बंदर ताब्यात घ्यायचं आणि त्यानेही ठाण्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण यादवांचाही हल्ला बिंब डायनेस्टीने परतवून लावला. नंतर जेव्हा 13व्या शतकाच्या शेवटी अल्लाउद्दीन खिलजीची लोक पैठण देवगिरीच्या परिसरात पोहोचली तेव्हा यादवाने अख्ख्या महाराष्ट्राकडे मदतीचा हात मागितला, तसा बिंबराजांकडे मागितला. बिंबराजाने त्याला उत्तर दिलं की तुम्ही तर आमचे शत्रू आहात, तुम्ही आमच्यावरती हल्ला केला होता, तुमच्या युद्धाशी आमचं काही घेणं नाही, तुमचं तुम्ही लढा. आणि ही चूक बिंबराजाला महागात पडली, कारण यादवांचा तर पराभव झाला. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य आणखी महाराष्ट्रावर पसरलं आणि त्याच्यामध्ये ठाणं ही बिंबराजांच्याकडून गेलं आणि ठाण्यावरती अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता आली. म्हणजे तिसरी डायनेस्टी इतिहासातली आपल्याला मिळते ठाण्यावरती, ती दिल्लीची सल्तनत आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा होता, त्याने ठाण्यासाठी त्याचा मलिक म्हणजे वजीर नेमलेला होता आणि काझी नेमलेला होता. म्हणजे मलिक जो असतो तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो, काझी जो असतो तो न्यायनिवाडे करणारा आणि धार्मिक बाबतीतल्या गोष्टी करणारा असतो. त्या काळात ठाण्यामध्ये एक हत्याकांड झालं, हे या राजसत्तेकडून झालेला हत्याकांड होतं. त्या काळामध्ये म्हणजे साधारण 13व्या शतकामध्ये युरोपमधून 5 मिशनरी चायनाच्या दिशेने निघालेले होते, इटलीमधून ते निघालेले होते आणि चीनमध्ये धर्मप्रसारासाठी जायचं हा त्यांचा प्लॅन होता. भारताच्या जवळ आलेले असताना मोठं चक्रीवादळाचा त्यांना इशारा मिळाला, म्हणून जवळच्या बंदराकडे त्यांनी गलबत हाकारलं. ते जवळचं गलबत ठाण्याचं बंदर ठाण्याचं होतं, त्यामुळे ते ठाण्यात उतरले. ते जेव्हा ठाण्यात उतरले तेव्हा त्यांनी चौकशी केली की त्यांच्या पद्धतीच्या म्हणजे त्यांच्या धर्माची ख्रिश्चन धर्माची कोणी लोक आहेत का. तर त्या काळात ठाण्यामध्ये 15 कुटुंब होती जी ख्रिश्चन धर्माची होती आणि ते नेस्रियन पंथ म्हणून तो ओळखला जातो. म्हणजे रोमन कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट यांच्यापेक्षा खूप वेगळा आणि त्याच्या आधीचा पंथ आहे. त्याची उपासना पद्धती आजही फारशी प्रचलित नाही. तर ते नेस्रियन पंथाचे 15 ख्रिश्चन आहेत कळल्यावरती हे सगळे फादर त्या ख्रिश्चन लोकांकडे गेले आणि त्यातल्या एका कुटुंबाच्या घरी राहिले. त्यातला जो फ्रेडरिक म्हणून होता जॉर्डिनस, तो जॉर्डिनस त्या लोकांना त्याने 4 फादर्सना तिथेच ठेवलं आणि म्हणाला की आणखी काही दिवस आपण इथे राहूया, मी खाली जाऊन येतो सोपाऱ्याला. त्याला सोपारा एक महत्त्वाचं बंदर होतं, म्हणाला सोपाऱ्याला काही मिशनरीज राहिलेले आहेत तर मी त्यांना भेटून येतो आणि त्यांच्याकडून पुढचा आपण प्लॅन करू. म्हणून तो सोपाऱ्याला घेऊन गेला. इकडे ही लोक ज्या ख्रिश्चन घरात राहिली होती त्यातल्या नवरा बायकोचं भांडण झालं. नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर त्या काळच्या पद्धतीनुसार ते प्रकरण काझीच्या समोर गेलं, म्हणजे मलिकच्या दरबारात आलं. मलिक आणि काझींच्या समोर ती सगळं केस आली. तर काझीने त्या बाईला विचारलं, बाई तू म्हणते नवऱ्याने तुला मारलं तर साक्षीदार आहे का. म्हणजे जेव्हा आहे, आमच्याकडे पाहुणे आले. कुठून पाहुणे आले? ते खूप लांबून समुद्रातून आले. कोण समुद्रातून लोक आले आणि काय आले आणि मला कळवलं कसं नाही. त्यांना बोलवलं दरबार. ते जे 4 फादर होते त्यांना दरबारात बोलवलं. त्यांचे जे पायगोळ अंतर केले, गळ्यातला क्रॉस, त्यांच्या लक्षात आलं हे वेगळ्या कुठल्या तरी धर्माचे लोक असणार. मग त्या काझीबरोबर त्यांचं डिस्कशन सुरू झालं. हा जो सगळा काळ आहे ना, हा युरोपमधला मुस्लिम आणि ख्रिश्चन क्रुसेड्सचा आणि युद्धाचा काळ. त्याच्यामुळे दोन्ही धर्मांमध्ये त्या काळापासूनची जी कटुता होती ती त्या धर्मग्रुपमध्ये पूर्णपणे उतरलेली होती. काझीने त्या फादऱ्यांना विचारलं की पैगंबराविषयी तुमचं काय म्हणणं आहे, पैगंबराला तुम्ही मानता का. त्याबरोबर त्या फादरने पैगंबराला शिवी असेल. ती ऐकल्यावरती काझी चिडला की थोडा हा पैगंबराचा अपमान करतो, ह्याला ताबडतोब देहदंड द्या, ह्याला मारून टाका. त्यामुळे मग राजाची आज्ञा, मलिकने सांगितलं मारून टाकायला. त्याला मारण्यासाठी गावातल्या तलावाजवळच्या टेकडीवरती आणलं. म्हणजे मासुंदा तलावाच्या आसपासची टेकडी असतात, ती कदाचित लालबागची असेल. लालबाग म्हणून एरिया आहे दत्त मंदिर वगैरे असलेला, तिथे ठाणावाला शेट्टी चाळी आणि घरा बांधण्याच्या आधी लालबागच्या टेकड्या होत्या. तिथे पुढे ते त्याला आणलं आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे देहदंड म्हणजे या पद्धतीच्या धार्मिक गुन्ह्याला देहदंड जिवंत जाळला हा आला, पोर्तुगीजांचाही आणि मुसलमानांचा. मग त्यांनी चिता पेटवलं आणि त्याच्या ते चौकाला ढकललं. तर गॅझेटमधलं वर्णन आहे, काय खरं कसं काय मानायचं माहिती नाही, पण गॅझेटमधल्या वर्णनानुसार ते 4 मेले नाही आगीमध्ये ढकलून सुद्धा. आणि
आणि जमलेले लोक पण आश्चर्यचकित झाले की अरे हे मेले नाही. तर मलिक म्हणाला की ज्या अर्थी आपण त्यांना आगीत ढकलून पण मेलेले आहे त्या अर्थी खुदाची इच्छा असावी की त्याला मरू नये, तर त्याला आपण सोडून देऊ. त्याला पकडलं परत त्याने आणि सांगितलं की कळव्याच्या बाहेर नेऊन सोडलं आणि तिथे त्याला परत आमच्या गावात येऊ नका आणि त्याला हाकलून दिलं. काझी त्याला नंतर म्हणाला की तू असं केलं ते चुकीचं केलंस. आता बाकीच्या लोकांना असं वाटेल की त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे आणि ते आपला धर्म सोडून त्यांच्या धर्माकडे जातात. तो काही करून त्यांना ठार मारलंच पाहिजे. मग त्याला परत पकडून आणलं आणि खाडीच्या किनाऱ्यावरती त्यांचा शिरच्छेद केला आणि तिथेच त्यांना दफन केलं. हा जो होता जॉर्डनस होता सोपाऱ्याला गेलेला, तो 4 दिवसांनी परत आल्यावर त्याला कळलं त्याच्या संदर्भातल्या लोकांचं असं झालेलं आहे. त्याने ते अवशेष काढले, तो त्याच्याबरोबर ते सोपाऱ्याला घेऊन गेला. ते सोपाऱ्याला 5 वर्ष होते. त्यानंतर इटलीमधून आणखी एक फादर आला आणि ते अवशेष तो इटलीला घेऊन गेला. ख्रिश्चन धर्माच्या सेंट्सच्या यादीत ह्या 4 मिशनऱ्यांची नावं रजिस्टर्ड झालेली आहेत, कारण त्यांनी धर्मासाठी जीव दिला म्हणून. त्यांची इटलीतली छोटी छोटी गावं आहेत, तिथे त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. तिथल्या चर्चला त्यांची नावं दिलेली आहेत. मला सांगायचं आहे ते हे सगळं करणारा त्यांच्याबरोबर जो जॉर्डनस होता, ते जॉर्डनसने तो भारतात नंतर 3 वर्ष फिरला, चायनाला गेला. त्याने त्याच्या या सगळ्या प्रवासावरती प्रवास वर्णन दिलेलं आहे, मिराबेला डिस्क्रिप्टा या नावाचं. ते वंडर्स ऑफ द ईस्ट या नावाने इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. कॅप्टन यूल म्हणून ब्रिटिश संशोधक होते, कॅप्टन होते सैन्यातले. त्यांनी भारतातले बरेच नकाशे बनवण्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. त्यांनी भारतातल्या बऱ्याच गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. तर त्या कॅप्टन यूलने ते ट्रान्सलेशन केलेले आहे, गुगलवरती अवेलेबल आहे, PDF त्याची अवेलेबल आहे. त्या वंडर्स ऑफ द ईस्ट किंवा मिराबेला डिस्क्रिप्टामध्ये 13व्या शतकातल्या ठाण्याचं वर्णन आहे की हे शहर किती छान आहे, हे सुंदर आहे, लोक प्रेमळ आहे, तिथे फळं धान्य मध खूप चांगला मिळतो. मग त्याने इकडच्या एका जमातीचा लग्न सोहळा बघितलेला होता. त्या लग्न सोहळ्याचं त्याने वर्णन केलेलं आहे की तो लग्नाची वरात आपली जी निघते ती कशी निघते, काय ह्या पद्धतीचं वर्णन आहे. त्यामुळे ठाण्याच्या संदर्भातले 13व्या शतकातलं ठाणा जिल्हा, ठाणा शहर याच्याबद्दलचे काही पुरावे तुम्हाला वंडर्स ऑफ द ईस्टमध्ये पण वाचायला मिळतात. ही जी मलिक अंबर याची सुलतानाची राजवट होती ती अस्तांगत झाली. पुढचा जो एक 100-150 वर्षाचा काळ आहे त्याच्याबद्दलचे नेमके ठोस पुरावे आपल्याकडे नाहीत की नेमका राजा कोण होता ठाण्याचा. म्हणजे मुसलमान नायते राजे काही होते ज्यांनी ती सत्ता बळकावली असावी, कदाचित दुसरा कोणतरी हिंदू राजाने नंतर ताब्यात घेतली असावी, असा सगळा भाग आहे. मधला एक 100-150 वर्षाचा हा काळोखा भाग सोडला तर मग ठाण्याच्या इतिहासावरती सुरू झाली ही पोर्तुगीजांची राजवट. पोर्तुगीजांची राजवट 1535च्या आसपास ठाण्यावरती सुरू झाली आणि ती ठाण्यावरची सगळ्यात वाईट, जुलमी आणि ठाण्याच्या इतिहासाला पडलेलं दुःस्वप्न असं वर्णन करता येईल अशी राजवट होती. आणि त्यातला एक विशेष भाग म्हणजे पोर्तुगीजांना बंदुकीची एकही गोळी न चालवता ठाणं फुकट पदरात पडलं. कारण त्याचं वर्णन असं आहे की ते पोर्तुगीज जेव्हा त्यांनी दमण, दीव हा भाग ताब्यात घेतलेला होता, गोवा ताब्यात घेतलेला होता आणि केरळमधली काही गाव त्यांच्या ताब्यात होती, तर दीव दमणकडून पोर्तुगीज गलबतांचा काफिला 500 गलबत ठाण्याच्या खाडीतून गोव्याच्या दिशेने जात होता. तेव्हा ठाण्याचा जो शासक होता त्याने ते बघितलं आणि तो घाबरला. त्याला वाटलं हे आपल्यावरती हल्ला करायला आले आणि त्याने घाबरून सरेंडर केलं आणि विनाअट शरणागती पत्करली आणि पोर्तुगीजांनी एक बंदर ताब्यात मिळतं म्हणून ठाणं ताब्यात घेतलं. ठाणं ताब्यात घेतल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे सगळ्यात खाली काय केलं तर विध्वंस केलं. त्याने ठाण्यातली जेवढी जुनी मंदिरं होती ती पाडायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये शिलाहार काळापासूनची मासुंदा तलावाच्या काठची 12 मंदिरं पाडली गेली. कोपनेश्वराचं मंदिरही त्यांनी उद्ध्वस्त केलं पूर्ण. कोपनेश्वराची जी पिंडी आहे, शिवलिंग आहे, ते त्यांना फोडता आलं नाही. कोपनेश्वरचं जे देऊळ आहे आपण आता नंतर जाऊन तिथे, ते तलावाला चिकटून होतं. त्यामुळे त्यांनी जमीन खोदली आणि तलावाचं पाणी मग त्या देवळाच्या जागेवरती भरून टाकलं आणि ती पिंडी त्या पाण्यात बुडवून टाकली. त्या काळामध्ये पोर्तुगीजांनी अत्यंत नृशंस अत्याचार केले धर्मांतरासाठी. त्याच्यामध्ये ठाण्याचे जे विणकर होते ते ठाणं सोडून भिवंडीला पळाले आणि भिवंडीची जी पॉवरलूम इंडस्ट्री आजची जी आहे, आधी हातमाग होती, ती ठाण्याच्या विणकरांपासून सुरू झाली. ती तिकडे शिफ्ट झाली. ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात ठाणं आल्यानंतर इथल्या काही विणकरांना परत ठाण्यात आणून इकडे विणकरांचे पुन्हा एकदा वसाहत करण्याचा प्रयत्न केला, जो अयशस्वी झाला. ते लोक तयार झाले नाहीत तोपर्यंत, पण ते जवळजवळ 200 वर्ष भिवंडीला आता स्थायिक झालेले होते. पोर्तुगीजांच्या काळामध्ये काही घडलेल्या गोष्टीतल्या त्या देवळांचा विध्वंस आहे, चर्चेस बांधली गेली वेगवेगळी, घोडबंदरपर्यंत परिसर त्यांच्या ताब्यात होता. ते प्रामुख्याने किनारपट्टीला धरून राहणारे लोक होते आणि त्यांचे अत्याचार चाललेले होते. अशा वेळेला अणजूरच्या नाईक कुटुंबातल्या लोकांनी पुढाकार घेतला आणि
आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची पत्रव्यवहार केला. साष्टीमध्ये पोर्तुगीजांचा धुमाकूळ वाढतोय. साष्टी तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या, स्वराज्यामध्ये साष्टी येऊ द्या. ठाणे शहर, मुंबईचा काही भाग आणि ठाण्याच्या पुढचा काही भाग असं मिळून 66 गावं आणि काही बेटं, त्याला साष्टी परगणा म्हणायचं. तर तो साष्टी तुम्ही सोडवा असं नाईकांनी त्याला पत्र लिहिलं. हे नाईक कोण होते? हे नाईक बिंब डायनेस्टी बरोबर मध्य भारतातून मैकावतीला स्थायिक झालेलं कुटुंब. जेव्हा मैकावतीवरून ते पुढे सरकले आणि बँड्रा आणि माई मागचं जे आहे तिथे पोर्तुगीज राजवट सुरू झाली, तिकडे धर्मांतर सुरू झालं, तेव्हा ते माहीम सोडून अणजूरला आले, भिवंडी जवळच्या. पोर्तुगीजांची राजवट ठाण्यापर्यंत आली, त्यांनी छत्रपतींशी पत्रव्यवहार सुरू केले. दुर्दैवाने संभाजी महाराजांना वेळ मिळाला नाही, त्यांचा म्हणजे कारकिर्दच अल्पकाळाची ठरली. त्याच्यानंतर पेशवाई सुरू झाली आणि मग गंगाजी नाईकांनी बाजीराव पेशवे, थोरले बाजीरावांची पत्रव्यवहार आणि भेटी सुरू केल्या की तुम्ही ठाणं ताब्यात घेणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही यायला हवं. 3 बैठका त्यांच्या बाजीरावांबरोबर झाल्या. एक जुन्नरला झाली, एक पुण्यात झाली आणि एक पुण्याच्या बाहेर बाजीराव स्वारीवर निघालेले होते तेव्हा झाली. प्रत्येक बैठकीमध्ये पेशव्याने आश्वासन दिलं की आम्ही पुढच्या महिन्यात मोहीम सुरू करतो आणि प्रत्येक वेळी त्यांना उत्तरेची मोहीम किंवा दुसरं काही काम निघायचं आणि ती मोहीम अर्धवट पडायची. जेव्हा पोर्तुगीजांनी 1730-32 मध्ये ठाण्यात किल्ला बांधायला सुरुवात केली, तेव्हा गंगाजी नाईकाने त्यांना निर्वाणीचा खलिता पाठवला की हा जर किल्ला बांधून झाला तर तुम्हाला साष्टी परत कधीही जिंकता येणार नाही. आता शेवटची संधी आहे तुम्हाला हल्ला करायची. त्यानंतर मग चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली 3000ची मराठा फौज झाली, जी अंबरनाथच्या इथे त्यांचा पहिला तळ होता, मग मलंगडच्या इथे दुसरा तळ होता. नाईक जे होते, गंगाजी नाईक, बुबाजी नाईक, अर्जुन नाईक, 5 नाईक बंधू होते. त्यांनी ठाणा, कळवा, विटावा, भिवंडी, अणजूर या परिसरातून जवळजवळ 1500 लढवय्ये गोळा केले आणि या सगळ्यांनी मिळून ठाणं मुक्त केलं 1737 मध्ये. 1737 पासून मराठ्यांची, पेशव्यांची राजवट ठाण्यावर सुरू झाली. त्यानंतर मग ती राजवट साधारणपणे थोरल्या माधवरावांचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे 1771-72 पर्यंत मराठा राजवट ठाण्यावरती होती. 1771-72च्या वेळेला काय झालं, थोरले माधवराव पेशवे असताना ब्रिटिशांनी त्यांच्याकडे अर्ज केला की साष्टी आम्हाला द्यावा, तोडून भाग आम्हाला तो हवा आहे, कारण मुंबई आमच्या ताब्यात आहे. त्यांनी मुंबई तोपर्यंत वसवायला घेतलेली होती. मुंबईची बेटं हळूहळू जोडायला सुरुवात झालेली होती. मुंबई ते शेपअप करत होते आणि त्यावेळेला एक बातमी आलेली होती की पोर्तुगालहून मोठा काफिला निघालेला आहे भारताकडे यायला आणि पोर्तुगीजांची जी मूळ ठाणी होती आणि जी त्यांना सोडायला लागली ती सगळी ते ताब्यात घ्यायला येते. त्यामुळे ब्रिटिशांना भीती वाटली की ते जर ठाण्यावरती आले आणि त्याने ठाणं ताब्यात घेतलं तर मुंबईसाठी ते कायमची कटकट आणि धोका राहील. त्यामुळे त्यांना ठाणं ताब्यात हवं. त्यांनी माधवराव पेशवे आणि नाना फडणवीसांकडे अर्ज केला की साष्टी बेट आम्हाला, साष्टी परगणा आम्हाला द्यावा. तो अर्ज फेटाळला गेला. हे घडलं 1771 मध्ये. ब्रिटिशांचे इतके धूर्त, चालाक आणि हलकट कोणी नाही जगामध्ये. त्याच्यामुळे ते शांतपणे महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी बघत. माधवराव पेशव्यांचा अकाली अंत झाला. नारायणराव पेशवे गादीवर आले. नारायणराव पेशव्यांची हत्या झाली. राघोबा दादाने जबरदस्तीने पेशवाई ताब्यात घेतली. हे सगळं त्यांनी बघितलं आणि 1774ला मुंबई बंदरातून 300 गलबतांचा काफिला ठाणं जिंकण्यासाठी निघाला आणि त्या काफिल्यामध्ये जवळजवळ 5000 सैनिक होते. याच्यामध्ये तोफा चालवणारे होते, जमिनीवर युद्ध करणारे होते, घोड्यावर बसून युद्ध करणारे होते, नेटिव्ह होते, स्थानिक 1000पेक्षा जास्त सैनिक होते, युरोपियन सैनिक होते. ह्या सगळ्यांनी ठाणा खाडीमध्ये गलबतांचा काफिला आणून ठाण्याच्या किल्ल्यावरती तोफा डागायला सुरुवात केली. 4थ्या दिवशी त्यांना यश मिळालं. 26 डिसेंबरला पहिला बुरुज ठाण्याच्या किल्ल्याचा पडला आणि त्यांना किल्ल्यात शिरता आलं. किल्ल्यात शिरल्यावरती त्याने अर्थातच जेवढे होते नव्हते तेवढे मराठी सैन्य किल्ल्याचं कापून काढलं आणि ठाणा शहर किल्ला ताब्यात घेऊन ठाणे शहरावरती युनियन जॅक लावला. त्यामुळे 1774 मध्ये ब्रिटिशांकडे ठाणं आलं. 1774 ते 1947 ही एक ब्रिटिशांचा कालखंड आहे. ही शेवटची डेनेस्टी आहे ठाण्यावरची, ही शेवटची राजवट आहे. आज आपण जो हेरिटेज वॉक घेणार आहोत त्यामध्ये शिलाहार काळातल्या काही जागा, काही खुणा आहेत, कारण वास्तू अस्तित्वात राहिलेल्या नाही आहेत. पोर्तुगीज काळातल्या काही जागा, काही खुणा आहेत. बिंबा डायनेस्टीचा असा काही स्पेसिफिक गोष्ट नाही आहे. त्यांनी कोपिनेश्वराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला होता किंवा काही केलं होतं, अशी फक्त बखरीतल्या गोष्टी आहेत. ब्रिटिश काळातल्या अनेक खुणा आहेत की ज्यातल्या काही खुणा जपणं गरजेचं होतं आणि ज्या ठाण्याच्या आधुनिक काळामध्ये जपल्या गेल्या नाहीत, पण त्या जागा आता ती दिशेने जागे. असा सगळा आपण भाग बघत जाणार आहोत. इथून आपण टेंबी नाक्याच्या दिशेने चालत जाणार आहोत
आत्ता आपण जिथे उभे आहोत ते मी म्हटलं तसं ठाणा रेल्वे स्टेशन 1853ला सुरू झालं. त्याच्या पुढे आलं की जुना SD स्टँडला. तो SD स्टँड कधी झाला, जेव्हा SD आलं म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अस्तित्वात आलं त्याच्यानंतर अनेक वर्षांनी ती जागा SD स्टँडला वापरली गेली. मग त्याच्या आधी तिथे काय होतं, त्याच्या आधी तिथे कुस्तीचा आखाडा होता आणि त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्र केसरी दर्जाच्या राज्यस्तरीय कुस्तीच्या स्पर्धा व्हायच्या. पुणा, कोल्हापूर, सांगलीचे पैलवान आपले पठ्ठे घेऊन यायचे आणि इथे कुस्त्या लढवल्या जायच्या आणि त्याच्यातून मग ठरलेल्या मानाची गदा आणि मुकुट आणि हे सगळं दिलं जायचं. त्याच्या शेजारी अशोक टॉकीज आहे, त्याचं मूळचं नाव शिवाजी थिएटर असं होतं. ते ठाण्यातलं पहिलं टॉकीज की ज्या ते मल्टीपर्पज वापरलं जायचं. ते सिनेमासाठी वापरलं जायचं, त्याच्यात तमाशाचे कार्यक्रम व्हायचे, त्याच्यात नाटकाचा प्रयोग व्हायचा, त्याच्यामध्ये लग्नही लावले जायचे. त्याच्यामुळे ते मल्टीपर्पज होतं. म्हणजे यशवंतराव ठाणेकर म्हणून स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांचं लग्न अशोक टॉकीज किंवा ते अशोक टॉकीज झालेलं होतं. अशोक टॉकीजमध्ये झालेलं आहे कारण त्यांचा मित्रपरिवार सेवादलाचे जे कार्यकर्ते होते, मित्रपरिवाराने एवढी लोक होते की कुठेही गावातल्या कोणाच्या घरी ते लग्न होणं शक्य नव्हतं म्हणून त्या टॉकीजमध्ये लग्न करायला लागलं होतं. तिथून आपण पुढे यायला लागलो की प्रभात टॉकीज आपल्याला लागतं. प्रभात टॉकीज हे ठाण्यातलं दुसरं टॉकीज होतं. कुलकर्णी म्हणून त्याचे मालक होते आणि प्रभात टॉकीजची जी हद्द आहे ती MH हायस्कूलला भेटलेली होती. MH हायस्कूल कदाचित जोशी तर MHचे विद्यार्थी आहेत. MH हायस्कूल आणि प्रभात टॉकीजमध्ये तारेचं कुंपण होतं. माझे वडील MHमध्ये शिकलेले आहेत. ते सांगायचे आम्ही 11वी मॅट्रिक होतो त्यांच्या वेळेला, त्यावेळेला आम्ही 11वीच्या वेळेला प्रभातला मॉर्निंग शो लागले की पहिला पिरियड झाला की तार वाक करून आम्ही 5-6 जण शाळेतून कल्टीवर येतो आणि प्रभात नवीन मॉर्निंग शो बघायचं आणि परत 4 सुट्ट्याला वर्गात फिर बसायचं. त्याच्यामुळे तो रस्ता नव्हता बदलला. सो जॉग्राफी बदलत जाते शहराची ती अशी. त्यामुळे आपण एका ठाण्याच्या जुन्या रस्त्यावरून जाणार, तिथे शेजारी एक कौलारू इमारत आहे आतल्या साईडला. ती ठाणे जिल्ह्यातली पहिली मुलींची सरकारी शाळा आहे. ही गर्ल्स हायस्कूल म्हणून, गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल म्हणून ओळखली जाते. 1920 साली ती शाळा स्थापन झाली. ही बिल्डिंग थोडी त्यानंतरची आहे. आज ती बिल्डिंग अतिशय दुरावस्थेत आहे, कधीही पडेल अशा स्थितीत ती आहे. त्या शाळेचे रेकॉर्ड्स आज अवेलेबल नाही. त्या शाळेच्या एक मुख्याध्यापिका होत्या चंपूताई मोकल. चंपूताई मोकल या ठाण्याच्या पहिल्या महिला आमदार होत्या. इंदिरा गांधींनी जेव्हा काँग्रेस फोडली, पक्ष फोडणं फार जुनी गोष्ट. इंदिरा गांधींनी जेव्हा काँग्रेस फोडली होती आणि त्यांच्या गटाने जेव्हा निवडणुका लढवत होत्या त्यावेळेला त्यांनी चंपूताई मोकलला आमदारकीचं तिकीट दिलं होतं आणि इंदिरा गांधींनी त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचाच पक्ष असा आहे की जो महिलांना प्राधान्य देतो आणि म्हणून आम्ही महिला आमदार उभी केलेली आहे, तिला तुम्ही निवडून द्या. आणि ती शिक्षिका आहे आणि चंपूताई मोकल आमदार म्हणून त्यांनी एक टर्म विधानसभेमध्ये ठाण्याचं काम बघितलेलं आहे. इंदिरा गांधी जेव्हा ठाण्यात आल्या तेव्हा त्यांच्या हस्ते आणखी एक काम झालं होतं. न्यू इंग्लिश स्कूल रामवर्थ रोडवरचं आता नवीन बिल्डिंग आहे सगळीच, पण त्याची जी जुनी इमारत होती जर आठवत असेल मध्ये पटांगण आणि त्याच्याभोवती C शेपची बिल्डिंग, त्या बिल्डिंगमधल्या एका भागाचं उद्घाटन त्यावेळेला इंदिरा गांधींनी केलेलं होतं. त्याच्यामुळे या रस्त्यावर आपण पुढे जाऊ. आपला पहिला जो स्टॉप आहे तो बघायचा स्टॉप आहे, खायचा नाही, कारण तो खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. मामलेदार मिसळ. आपल्याला तिथे जाऊन त्या जागेचा ऐतिहासिक महत्त्व समजून घ्यायचं आहे. मामलेदार मिसळच्या बाजूला छोटा एंट्रन्स आहे, तिथून थोडे आपण आतमध्ये जाऊ. तहसीलदार कार्यालय, दॅट विल बी अवर फर्स्ट स्टॉप. तिथलं आपला पुढचा स्टॉप जो असेल तो विठ्ठल मंदिर पेशवा इथलं तिथे असेल. तिथे आपण बसणार आहोत विठ्ठल मंदिरात काही जागांची माहिती करून घेण्यासाठी आणि मग आपण कोकणेश्वरला जाणार. पण इकडून निघूया. लेडीजला कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर त्या फर्स्ट फ्लोअरला वॉशरूम्स आहेत. प्लीज मी वॉचमनला सांगतो